आज एखादी मोठी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर 60-70 लाखाची गाडी, तर डोक्यामध्ये विचार येईल फॉर्च्युनरचा. मग आजूबाजूची लोक म्हणतील गुंठामंत्री झालेला दिसतोय, जमीन विकलेली दिसतीये. मग तुम्ही म्हणाल की एखादी जर्मन गाडी घेऊ, म्हणून मर्सिडीजकडे वळाल. आणि मग लोक म्हणतील कंपनीने दिलेली दिसतीये, मोठी प्रगती झालेली वाटते. मग म्हणाल आपण एखादी ऑडीच घेऊ. मग काही लोक म्हणतील 4 वांगड्याची गाडी घेतली. आय नो, वाईट जोक होता, पण खरंच असं होऊ शकतं. पण तुम्ही खरंच या सगळ्यातनं स्वतःसाठी विचार करणार असाल आणि स्वतःसाठी एक गाडी घेणार असाल तर आज मी तुमच्यासाठी एक कडक गाडी आणलेली आहे. ती म्हणजे BMWची M330Li M स्पोर्ट एडिशन. अरे हे कुठं होतं? नमस्कार, माझं नाव तन्मय वाकणकर आणि स्वागत आहे तुमचं मोटरेड इंडियामध्ये. आज आपल्याकडे आहे एक स्पेशल एडिशन ब्लू कलर मधली BMW 330Li M स्पोर्ट. नो नाव खूप मोठं ठेवलंय, पण गाडीची कीर्तीच एवढी आहे की नाव तर तेवढं मोठं पाहिजेच. आणि बघा ना या गाडीकडे, म्हणजे ॲब्सोल्युटली कमाल आहे. BMWचे एक ठिकाणी तुम्ही डिझाईन बघितलं तर प्रचंड उकिरडं मोठे ते ग्रिल्स बनवून ठेवलेले आहेत. पण या गाडीमध्ये जो BMWचा सोफिस्टिकेशन आहे, जर्मनपणा आहे, तो अक्षरशः उत्स्फूर्तेने दिसून येतो. हा ब्लू कलर, त्याच्यावरती PPF चढवलेला आहे, ज्याच्यामुळे ऑलमोस्ट शोरूम फिनिश सारखी या गाडीला दररोज दिसणारे लुक्स आहेत. त्याचबरोबर कॉन्ट्रास्टमध्ये ब्लॅक कलरचं किडनी ग्रिल, किडनी बीन्स असतात त्याप्रमाणेच त्यांचं ग्रिल्सचं नाव पडलेलं आहे. त्याचबरोबर हे BMWचे सिग्नेचर लाईट्स, त्याच्यामध्ये ही सिग्नेचर तुम्ही लिटरली रात्री कुठेही बघितली तरी तुम्हाला लक्षात येईल इझिली की BMWच आहे. त्या लुक्सबद्दल मी जितकं बोलू तेवढं कमी आहे, पण लुक्स हे सब्जेक्टिव्ह असतात. त्यामुळे तुम्हाला या BMW बद्दल काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा. पण आपण आता ही गाडी साईडवरनं बघू. आणि साईडला आल्यानंतर जे समोर रूफमध्ये आपल्याला डिझाईन्स, कर्व्स, एजेस मिळाले होते ते पण इकडे साईडला दिसतात. आणि तेच जर्मन डिझाईनला एक अमर असं डिझाईन बनवतात. कारण तुम्ही किती वर्षानंतर गाडी बघा तरीही तुम्हाला लेटेस्ट डिझाईनचीच वाटेल. या ब्लू कलरमध्ये हे जे ब्लॅक टिप्स दिलेले आहेत हे सगळं होतंय कारण या गाडीवरती हा Mचा बॅज आहे. Mचा बॅज असेल तर तुम्ही 2 गोष्टी अज्युम करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणतरी पैसे भरून नुसता तो Mचा बॅज लावून टाकलाय, किंवा खरंच ही एक M एडिशन किंवा M स्पोर्ट एडिशनची गाडी आहे. M एडिशनची गाडी असेल तर याच्या परफॉर्मन्समध्ये खूप मोठा फरक पडतो. तसं मर्सिडीजसाठी AMG आहे, तसंच BMWसाठी M सिरीज आहे. पण ही गाडी आहे एक M स्पोर्ट एडिशन, म्हणजे याच्यामध्ये कॉस्मेटिक चेंजेस केलेले आहेत, ज्याच्यामुळे ही गाडी जास्त स्पोर्टी दिसते आणि ऑब्व्हियसली जास्त डिझायरेबल दिसते. तुम्हाला या लुक्सबद्दल काय वाटतंय, एस्पेशली या चाकांबरोबर? कारण हे चाकं फक्त या गाडीसाठी स्पेसिफिकली BMWने दिलेले आहेत. जेवढे समोरचे हेडलाईट्स उत्कृष्ट दिसतात तेवढेच टेल लाईट्स अजून भारी वाटतात. कारण हे बघा ना, स्कल्प्टेड लाईट्स दिलेले आहेत आणि ही जी सिग्नेचर आहे ही तुम्हाला फक्त BMWमध्ये मिळणार आहे. एक स्कूप दिलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एक खूप स्पोर्टी लुक येतो आणि तो पण ब्लॅकआउट केलेला आहे. आय मीन इन जनरल तुम्ही या गाडीकडे बघितलं ना, अनमिस्टेकेबली ही एक BMW आहे. आणि त्याचबरोबर या गाडीमध्ये ॲडिशनली एक एक्झॉस्ट सिस्टम लावलेली आहे. त्याचा आवाज ऑब्व्हियसली आपण ऐकूच शकतो, पण नुसतं बघण्यासाठी ते जे पॉपआउट होत आहेत इतके क्लास आणि ब्युटिफुल दिसतात. पूर्णपणे ही गाडी एक स्पोर्टी गाडी आहे हे तुम्हाला बघता क्षणी कळतं. आणि सिडान्सच्या प्रेमात का पडावं याचं उत्तर BMW 330Li M स्पोर्ट आहे. आणि सेडान का घ्यावी तर अजून एक कारण, ते म्हणजे त्याची बूट स्पेस. सिंपल बटन दाबा, ऑटोमॅटिकली बूट स्पेस उघडते. आणि तुम्ही बघितलं तर तुम्हाला विड्थ वाईज ही खूप एक प्रशस्त बूट स्पेस मिळेल. त्याबरोबरच एक रबर लिप दिलेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही जेव्हा वजन उचलून लगेच याच्यामध्ये ठेवाल तेव्हा गाडीला कुठल्याही प्रकारचा स्क्रॅच नाही येणार. आणि याची डेप्थ प्रचंड आहे. सो तुम्ही ॲक्च्युली फुल साईजचे 2 सूटकेस आणि त्याचबरोबर अजून थोडं लगेज हे इझिली या गाडीमध्ये टाकू शकता आणि तुमचे एअरपोर्ट रन्स अत्यंत कम्फर्टेबल होतील. ऑफकोर्स बंद जरी करायचं म्हटलं तरी एक बटन दाबलं तरी काही आवाज तंटा न करता आरामात बंद होऊन जाते, राईट? सो BMWमध्ये आत बसताना पहिली गोष्ट म्हणजे ही गाडी माझ्यासारख्या उंच लोकांसाठी नाही आहे. मी 6 फूट 3 आहे आणि टिपिकली समजा तुम्ही 6 फूटच्या आत असाल तर ही गाडी अक्षरशः तुमच्यासाठी उत्तम आहे. पण 6 फूट 3 नंतर उठताना बसताना ड्रायव्हर सीटमध्ये एस्पेशली खूपच त्रास होतो. पण समजा ते तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला BMWची खरी ब्युटी अप्रिशिएट करता येईल, ती म्हणजे त्याच्या इंटिरियर्समध्ये. पहिले म्हणजे हा रंग बघा, काय उत्कृष्ट ब्युटिफुल लेदर आहे हे. आणि ह्याचा रंग या ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये इतकं फ्रेश इंटिरियर बनवतं आणि तुम्हाला साधारणपणे एक फील येतो की अरे आपण एका लक्झरी गाडीमध्ये बसलेलो आहोत. इवन हे जे वरचं ब्लॅक प्लॅस्टिक दिलेलं आहे ते पण सॉफ्ट टच प्लॅस्टिक आहे, ते काय असं हार्ड नाही आहे. त्यामुळे टच करताना आपण एकदम निवांत. त्याचबरोबर हा पियानो ब्लॅकचा फिनिश, त्याच्याबरोबर हे सिल्वर ॲक्सेंट्स आणि ट्रेडिशनल
एसीचे वेंट्स, उगाच आपले काहीतरी गोल आकाराचे वेगळं काही केलेलं नाहीये, पण वेंट्स जे आहेत ते एकदम सिम्पल आणि इफेक्टिव्ह एसी आहे. पण त्याचबरोबर एक टीका करावीशी वाटते, ती म्हणजे एसीला फिजिकल बटन्स नाही. तुम्हाला एसीचं काही बटन करायचंय तर तुम्हाला स्क्रीनमध्ये जायला लागतं, तिथं टेम्परेचर किंवा त्याचा फॅन जो आहे तो ऑपरेट करायला लागतो. सेफ्टीच्या बाबतीमध्ये असो किंवा इन जनरल एक ईज असो, हे जे एसीचे बटन्स किंवा व्हॉल्यूमचे बटन्स आहेत हे कधी पण टचवर नसावेत आणि हे फिजिकली असावेत. पण जे आहे ते आहे. आता आत आल्यानंतर तुम्हाला हे पहिलं म्हणजे लेदर रॅप स्टिअरिंग व्हील हातामध्ये येईल, जे टिपिकल एका BMWचं आय थिंक वर्षानुवर्ष आपण असं बघत आलेलो आहोत. त्याचबरोबर ह्याच्यावरती काही बटन्स दिलेले आहेत जे असे नर्ल्ड प्लॅस्टिकचे आहेत. त्याला एक टॅक्टाईल फील जो आहे तो खूप उत्कृष्ट येतो. ऑब्व्हियसली एक एम स्पोर्ट गाडी आहे, ऑटोमॅटिक आहे. या गाडीमध्ये मिळतंय तुम्हाला BMWचं टर्बो पेट्रोलचं इंजिन, जे 2 लिटर आणि 4 सिलेंडरचं आहे. त्यामधनं 250 BHPची ताकद आणि 400 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला मिळतो. तुम्ही सिटीमध्ये या गाडीमधनं साधारणपणे 8 ते 9चं किंवा 10चं ॲव्हरेज एक्सपेक्ट करू शकता. तसंच हायवेवर गेलात तर 12 ते 14चं ॲव्हरेज तुम्हाला मिळू शकतं. पण ही गाडी ऑब्व्हियसली ट्यून्ड आहे स्टेज 1 साठी. स्टेज 1 साठी ट्यून म्हणजे याचा जो एअर इनटेक सिस्टम आहे ती पूर्णपणे चेंज केलेली आहे. एक्झॉस्ट सिस्टम आहे ती पूर्णपणे चेंज केलेली आहे. ECU मध्ये थोडंसं रिमॅपिंग केलेलं आहे. त्यामुळे स्टेज 1 मध्ये ऑलमोस्ट 40 ते 50 BHP जास्त आणि ऑलमोस्ट एक 100 न्यूटन मीटर टॉर्क जास्त तयार करते. पण ऑब्व्हियसली आपण गाडीच्या चालवण्याकडे नंतर येऊ. सगळे जे ड्रायव्हरचे विंडो कंट्रोल्स आहेत ते इकडे साईडला येत आहेत. गाडी ओपन क्लोज आणि मेमरी फंक्शन जे सीट्स आहे ते सगळे इकडे येते. समोर तुम्हाला 2 डिस्प्लेज येतात. एक डिस्प्ले हा ड्रायव्हरसाठी आहे, ज्याच्यामध्ये ड्रायव्हर सगळे त्याचे कंट्रोल्स बघू शकतात आणि फॉन्ट पण याचा अत्यंत रिडेबल आहे. त्याचबरोबर हा जो MID आहे तो म्हणजे तुमचा एंटरटेनमेंट सेक्शन आहे. इथे गाडीच्या बद्दलची सगळी माहिती तुम्हाला बघता येते. एस्पेशली मला एक आवडतं म्हणजे इकडे तुमची गाडी तुमच्याच रंगामध्ये तुम्हाला दिसते. तुम्ही चाक जरी वळवलं त्याच दिशेने या गाडीचे चाक पण वळतात. तुम्ही लाईट लावले किंवा फ्लॅश केला तर तिथंही दिसतं. इंडिकेटर लावला तर इंडिकेटरही दिसतो. हा एक छोटा बट लक्झुरियस टच आहे जो या गाडीला एक एकदम स्पेशल लुक देतो. तुम्हाला खरंच हॅपी व्हायचं असेल तर अशा गाडीकडे तुमचं लक्ष जायला पाहिजे. बिकॉज या गाडीमध्ये बसल्यानंतर, या गाडी चालवल्यानंतर जो फील येतो ना, आय मीन एक सिम्पल बघा ना, हे जे ड्रायव्हरच्या खालचे एक्सटेंड आहेत या एक्सटेन्शनमुळे तुमचे मांड्या ज्या आहेत त्या एकदम कम्फर्टेबली या सीटवर बसू शकतात, ज्यामुळे तुम्हाला लॉंग राईडसाठी फटीक अजिबात येत नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप उत्कृष्ट हार्मन कार्डनचा तुम्हाला साऊंड सिस्टम मिळतो, जो ऐकण्यासाठी खूप इमर्सिव्ह आहे. खूप क्रिस्प साऊंड याचा येतो. आणि इव्हन दारामध्ये तुम्हाला हा लेदर फिनिश कंटिन्युअसली मिळतोय, ज्याच्यामुळे ओव्हरऑल तुमचा जो केबिन एक्सपिरियन्स आहे तो अत्यंत लक्झरियस होतोय. आता आपण मागच्या सीटवरती जाऊ आणि बघू की माझ्या ड्रायव्हिंग पोझिशनमध्ये मलाच मागे बसता येत आहे. मागच्या सीटमध्ये आता बसताना हो वाव, हे एक्सपेक्टेड नव्हतं. मला होतं, कारण ही गाडी आहे LI म्हणजे लॉंग व्हील बेस एडिशन आहे. लॉंग व्हील बेस एडिशनमध्ये माझ्याच मागे मी पण बसू शकतो एका सिडानमध्ये, आणि ते पण डिसेंट हेडरूम बरोबर, डिसेंट नी रूम बरोबर. आणि बेस्ट म्हणजे माझे पाय सीट पुढच्या सीटच्या खाली जात आहेत. इवन ती जागा पण इल्युमिनेटेड आहे. ऑब्व्हियसली लक्झरी गाडी आहे म्हटल्यानंतर जरा दिवे दिवाळीसारखेच ते करतात. पॅनोरामिक सनरूफची ग्लास डोक्याच्या थोड्या पुढे संपते, विच जरा मागे असती तर छान वाटलं असतं. पण सेडानमध्ये ही काच उघडते पट, कारण सेडानचं जे वेट असतं ती हाईट कमी असल्यामुळे या काचेचं वजन बऱ्यापैकी खाली जातं, ज्याच्यामुळे तुम्हाला टॉपलिंगची भीती नसते. त्यामुळे तुम्ही ही काच ॲक्च्युली उघडू शकता. ऑल्दो सनरूफमधनं प्लीज कृपा करून बाहेर तुमच्या मुलांना वगैरे काढू नका. इट इज ॲब्सोल्युटली स्टुपिड. गाडी आणले स्टेशनरी असेल तोपर्यंत सनरूफमधनं डोकं काढायला जाऊ नका. ऑलराईट, बॅक सीटमध्ये आल्यानंतर इकडे एक मोठाच्या मोठं टनल आहे, जो ट्रान्समिशन टनल आहे, कारण ही एक रिअर व्हील ड्राईव्ह गाडी आहे. हो, हिची जी ताकद आहे ती मागच्या चाकांमध्ये दिली जाते. ऑब्व्हियसली एक स्पोर्टी गाडीला हेच पाहिजे असतं, कारण तुमचं ओव्हरस्टिअर किंवा अंडरस्टिअर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. एसीचे कंट्रोल्स मागे दिलेले आहेत, स्वतःचे टेम्परेचर कंट्रोल्स आहेत, 2 Type-Cचे चार्जिंग केबल्स दिलेले आहेत जिथे तुम्ही टाकून चार्जिंग करू शकता. ऑफकोर्स असं काही जागा मोबाईल ठेवायला दिलं नाही आहे, त्यामुळे चार्ज केल्यानंतर इथंच ठेवायला लागेल. आणि इथं चालेल, कारण मोस्टली तरी तुम्ही इथं कोणाला बसवू नाही शकत. इथे कप होल्डर्स दिलेले आहेत, इथं पण पूर्णपणे लेदर फिनिश आहे, त्यामुळे खूप छान लक्झरियस फील येतोय मागे बसताना. पण फक्त आणि फक्त 4 जणांसाठी ही गाडी आहे. 5व्या माणसासाठी मला नाही वाटत की तुम्ही कम्फर्टेबली लॉंग जर्नीज करू शकता. ऑब्व्हियसली 3 हेडरेस्ट दिलेले आहेत त्यांनी, ते पण ॲडजस्टेबल आहेत. पण ऑनेस्टली 4 लोकांसाठी अत्यंत कम्फर्टेबल बॅक सीट एक्सपिरियन्स आहे आणि चालवताना पण तुम्हाला मजा येणार आहे. सो जरी तुम्ही शॉफर ड्रिव्हन असाल किंवा स्वतः चालवणार असाल तर उत्तम आहे.
शॉफर ड्रिव्हन असाल तर आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथं थांबतो. पण तुम्हाला गाडी समजा चालवण्यामध्ये असा अंगठ्या एवढा किंवा एकदम नखावडा जरी इंटरेस्ट असेल तर आता आपण गाडी चालवायला घेऊ आणि या गाडीची तुम्हाला खरी मजा दाखवतो. ॲक्च्युली याची आपण काचा खाली करून बघू, ड्राईव्हमध्ये टाकू, स्पोर्ट मोड, मॅन्युअलमध्ये पण टाकूनच घेऊ. अरे हे कुठं होतं? ओ माय गॉड. बाप रे. हा धिंगाणा पहिले नव्हता ऐकवाला. आणि ती सगळी त्या एअर इनटेकनी घेतलेली हवा जेव्हा तुम्ही ऍक्सिलेटरवरनं पाय काढता तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला गरज नाही आणि तो सोडून देतो. आणि काय स्पूल आहे त्या हवेचा, म्हणजे नशा आहे अरे. आणि परत डाऊनशिफ्टची मजा. वाव, हे काहीतरी वेगळंच आहे. असा एक्झॉस्टवरनं पाय तुम्ही लिफ्ट ऑफ करता आणि गाडी एकदम अशी, अरे नकोय का तुला ताकद. म्हणजे इतकं रिस्पॉन्सिव्हनेस आहे या इंजिनमध्ये, या गिअर बॉक्समध्ये. आणि ॲक्च्युली हा गिअर बॉक्स जो आहे हा ZF-चा 8 स्पीडचा टॉर्क कन्व्हर्टर गिअर बॉक्स आहे. युजली आपण असं म्हणतो की DSG गिअर बॉक्स असेल तर तो सर्वात उत्कृष्ट, तो आहे. पण टॉर्क कन्व्हर्टरकडनं मला हे अपेक्षित नाही आहे. मला वाटलं की हे टिपिकली तुम्हाला DSG मध्येच मिळू शकतं. पण परत एक सरळ रस्ता आहे आणि हो आम्ही काळजी घेतोय, रस्त्यावर कोणी नाही आहे हे बघूनच करतोय. आणि प्लस गाडीला त्याच्या लिमिट्सपर्यंत पण नेत नाही आहे. आम्ही त्यातल्या त्यात ओके स्पीडमध्ये चाललोय. पण खरं सांगतोय प्रचंड अवघड आहे. 4000 3500 RPM तुम्ही डाऊनशिफ्ट करा, लगेच रेव्ह मॅच करून गाडी एकदम इट्स जस्ट ब्रिलियंट. कुठे मिळणार आहे तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये? काय संबंध आहे का? ठीक आहे खड्ड्यांवरनं जाल तुम्ही, हिचं सस्पेन्शन पण काही वाईट नाही आहे. पण ऑब्व्हियसली ही काय ऑफरोडसाठी बनवलेली गाडी नाही आहे. आणि आय थिंक अनिकेत जेवढा डुलतोय त्या हिशोबाने मी जरा हे कम्फर्ट मोडमध्ये टाकतो. आणि आपण आता या गाडीबद्दल जरा सविस्तर बोलू. ही गाडी चालवायला कशी आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हँडलिंग ॲब्सोल्युटली स्पॉट ऑन. प्रिसिजन आहे या हँडलिंगमध्ये. जिथे तुम्हाला पाहिजे तिथंच ती गाडी जाणार आहे. मी काही हिला ट्रॅकवर घेऊन रेसिंग करणार नाही आहे. सिटीमध्ये चालवण्यासाठी थोडंसं स्टेअरिंग व्हील मला जड वाटतंय, पण मला तो फील आवडतो. काही लोकांना ते थोडंसं वाटू शकतं. ऑब्व्हियसली तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. बट स्टेअरिंग व्हील अत्यंत इझी आहे आणि कुठलाही व्यक्ती इमिजिएटली त्याला ॲडजस्ट होऊ शकतो. त्याचबरोबर आपण सस्पेन्शन पण बघतोय. नॉर्मल जे आपले स्पीड ब्रेकर्स वगैरे आहेत असे काही खूप स्टिफ सस्पेन्शन आहे अशातली बात नाही आहे. ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा एखाद्या ऑफरोडच्या पॅचवरती जाल किंवा दगडी रस्त्यावरती जाल तेव्हा तुमची फॉर्च्युनर तुम्हाला नक्कीच आठवेल आणि तिथे तुम्हाला खूप जोरात जाता येणार नाही. पण आजचे जे हायवे आहेत त्या हायवेजवरती चालवण्यासाठी जी मजा येते ती फक्त आणि फक्त एका सिडॅनमधनं येऊ शकते. ऑब्व्हियसली असा नुसता रस्ता धरून ठेवायची जेव्हा बात येते ना तेव्हा सिडॅनपेक्षा कुठल्याही गाडीचा फॉर्मॅट याला मॅचच नाही करू शकत. सो घाटामध्ये असेल, हायवेजवरती असेल, इवन गल्लीबोळातनं असेल, तिथे सिडॅन चालवायला मजा येते. आणि हे BMW तुम्हाला क्षणोक्षणामध्ये आठवण करून देत असते. गाडीचं सस्पेन्शन कच्च्या रस्त्यावर बघितलं तर अनफॉर्च्युनेटली मी PCMC मध्ये आहे त्यामुळे इकडे खूप काही असे वाईट रस्ते आहेत अशातली बात नाही आहे. पुण्यामध्ये असती तर गोष्ट वेगळी असती. दर 100 मीटरला आपल्याला खड्डे खुड्डे मिळाले असते ज्यातनं आपण घालून ही गाडी कशी आहे ते समजलं असतं. पण मी आधी पण ही गाडी चालवलेली आहे. रन फ्लॅट टायर्स किंवा लो प्रोफाईल टायर्स असल्यामुळे तुम्ही खड्ड्यामध्ये ही गाडी जोरात घालू नाही शकत. काय होतं की गाडीच्या चाकांची जी हाईट असते ती कमी झाल्यामुळे त्याचं शॉक अब्सॉर्प्शन कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे गाडीच्या व्हीलला डायरेक्ट डॅमेज होण्याची शक्यता असते. तुम्हाला पंक्चर लगेच होण्याची शक्यता खूप इझिली येते. त्यामुळे ही गाडी तुम्ही जेव्हा खड्ड्यात घालता तेव्हा जरा हळुवारपणे गेलेलंच बरं आहे. नॉट की याचं सस्पेन्शन वाईट आहे किंवा हिला जमणार नाही, बट बिकॉज याचे टायर्स जे आहेत ते हाय स्पीडसाठी बनवले आहेत. ही गाडी तुम्ही 200-250च्या स्पीडला जिथे स्पीड लिमिट आहे तिथे आरामात नेऊ शकता आणि ज्या पद्धतीने ती रस्त्यावर बसेल ना तसं तुम्हाला कुठल्याच गाडीमध्ये फील येणार नाही आहे.
मी खरंच सांगतो, हे एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्ही कळणार नाही. तुम्ही 60, 70, 80 लाखाच्या घरामध्ये एखादी गाडी बघत असाल तर लिटरली तुम्ही याचा लॉंग व्हील बेस व्हर्जन जो हा आहे तो बघितला तर तुम्हाला कम्फर्टही मिळेल. स्पोर्ट्सचा इफेक्ट जो आहे किंवा स्पोर्ट्समध्ये जे आपल्याला अपेक्षित असतं तसा स्पोर्टी नेचरही मिळेल. आणि त्याचबरोबर लोक वळून वळून बघतात, नुसत्या या रंगामुळे नाही, पण बिकॉज ही गाडी तेवढं अटेन्शन घेते. हे फॉर्च्युनरची भीतीपेक्षा जास्त आम्ही मगाशी पण बोलत होतो की या गाडीमध्ये एक आदराने लोक थांबतात. ते म्हणतात की बाई तुझी गाडी एक नंबर आहे, मी थांबतो कारण मला तुझी गाडी बघायची आहे, नॉट बिकॉज मी तुला घाबरतो. आणि हा जो आदर रिस्पेक्ट आहे या गाडीकडे हा टिपिकली तुम्हाला या BMWच्या M Sport पॅकेजकडनं ऑलमोस्ट सगळीकडे मिळतोच. एखादी लक्झरी गाडी आपण घेतो तेव्हा आपल्याकडनं काय म्हणजे आपली अपेक्षा काय असते, सिम्पल असते, जास्त नसतात. पहिली गोष्ट म्हणजे सेफ्टी आणि कम्फर्ट. या गाडीमध्ये ते भरभरून आहे. म्हणजे क्रॅश टेस्ट आणि एनकॅप रेटिंग वगैरे हा सगळा जोकच आहे. ही गाडी ॲक्सिडेंट होण्याच्या आधी पण बरीच वॉर्निंग देणार आहे. ॲक्सिडेंट होणार नाही याच्यासाठी अत्यंत चांगलं सस्पेन्शन, हँडलिंग, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तर ते उत्तमच आहे. कम्फर्टच्या बाबतीमध्ये AC स्ट्रॉंग आहे, सीट्स अत्यंत कम्फर्टेबल आहेत आणि हे थाय एक्सटेन्शन सपोर्टमुळे वगैरे तुम्हाला अजून सपोर्ट चांगला मिळतो, ज्याच्यामुळे तुम्ही लॉंग ड्राईव्हवरती खूप कम्फर्टेबल राहू शकता. 4 जणांची फॅमिली असेल, 4 जण घेऊन जात असाल तर ही नक्कीच खूप कम्फर्टेबल आहे. काही फीचर्स जे या गाडीमध्ये पाहिजे होते ते म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे व्हेंटिलेटेड सीट, त्याच्याबरोबरच समजा ACला फिजिकल कंट्रोल्स असते तर जास्त बरं झालं असतं. आणि लास्ट म्हणजे पाहिजे होता ड्रायव्हर साईडचा डिस्प्ले जो फुल हाईटमध्ये नाही आहे, कारण स्टिअरिंग व्हीलमुळे तुमची विजिबिलिटी अफेक्ट होते. पण समजा तो डिस्प्ले त्यांनी फुल हाईटचा दिला असता तर आय थिंक अजून जास्त चांगलं झालं असतं. नेक्स्ट आपण एक एक्सक्लुझिव्हिटीची अपेक्षा करतो की जास्त लोकांकडे ही गाडी नसावी, तर थँकफुली बिकॉज आपल्याकडे जास्त लोक मर्सिडीजकडे वळतात किंवा टिपिकली फॉर्च्युनरकडे पण वळतात. फॉर्च्युनरकडे जाण्याचं लॉजिक समजू शकतो की आयडियली तुम्हाला एक रिलायबल गाडी पाहिजे असते. त्याचा टोयोटा म्हटल्यानंतर त्याचं जे ओनरशिप एक्सपिरियन्स असतो तोही डिसेंट असतो. पण एकदा BMW घेऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की पहिली गोष्ट म्हणजे फॉर्च्युनर सर्व्हिस करताना तुम्हाला 20-25 रुपये एनिवेज घालायलाच लागतात. त्याच कंपॅरिझनमध्ये तुम्हाला BMWमध्ये 35-40 हजार रुपये घालायला लागते. वर्षातनं एकदा सर्व्हिस होणारच आहे. गाडी तुम्हाला स्वतः सांगते की सर्व्हिस कधी करायची, हे सगळ्या गाड्या सांगतात. पण या गाडीमधली एक खासियत आहे की तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलप्रमाणे ती तुम्हाला सांगते की 10,000 समजा तुम्ही नॉर्मल सर्व्हिस घेत असाल, खूप ॲग्रेसिव्हली गाडी चालवली तर 8,000मध्ये 8,500मध्ये तुमची सर्व्हिस आलेली आहे. हे ऑब्व्हियसली त्याच्या सेन्सर्सवरती डिपेंडंट आहे. ते सेन्सर्स सगळ्या गोष्टी चेक करतात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतात. ओनरशिप आणि सर्व्हिस एक्सपिरियन्स जो आहे तो ऑब्व्हियसली खूप रिच आहे. पुण्यामध्ये बवेरिया मोटर्सकडे यांची डीलरशिप आहे. त्यांच्या सर्व्हिस एक्सपिरियन्सबद्दल मला जास्त जाण नाही कारण माझ्याकडे BMW नाही आहे, पण याच्याकडे यांनी आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची सर्व्हिस खरंच चांगली आहे. त्यांनी मला इव्हन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की रिअर व्हील ड्राईव्ह गाडी असल्यामुळे 10,000 रुपये फक्त ह्याच्या अलाइनमेंटसाठी BMW त्यांना चार्ज करते. आता हे त्यांना लुटतायत का, खरंच ती प्रोसेस तेवढी कॉम्प्लिकेटेड आहे हे आपल्याला माहिती नाही. पण 35,000 ते 40,000 रुपये साधारणपणे त्याचे हे 2 सर्व्हिसेसला आत्तापर्यंत गेलेले आहेत, कारण या गाडीचे ऑलरेडी 21,000 रनिंग झाले आणि या गाडीला हार्डली 1.5 वर्ष झालं आहे. मजा तीच आहे की गाडी घेऊन तुम्ही फक्त शोरूममध्ये तुमच्या घरी ठेवण्यामध्ये काय मजा आहे, त्याच्याऐवजी रस्त्यावरती घेऊन ती चालवण्यामध्ये जी मजा येते ती आय थिंक एका गाडीचं काम असतं की त्यांनी ते तुमच्यामधनं काढावं. आणि हे BMW 330 Li M Sport हे खूप उत्तम पद्धतीने करते. आजही तुम्ही ही गाडी घेऊ शकता. साधारणपणे 70-75 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला ऑन रोड प्राईस हिची मिळेल. ऑब्व्हियसली BMWमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये अजून ॲक्सेसरीज लावून घेऊ शकता किंवा यांनी जसं केलं आहे स्टेज 1 ट्युनिंग केलं आहे आफ्टर मार्केटमध्ये जाऊन, ते पण तुम्ही करू शकता. आणि बॉस मी खरं सांगतो ही गाडी घेतल्यापासून आणि जेव्हापासून त्या काचाखाली केल्यात तेव्हापासून ही जी मजा येते ना गाडी चालवायला ती वेगळीच आहे. म्हणजे हे सगळा अतरंगी प्रकार आहे हा सगळा. आणि तेवढ्याच कारणासाठी मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखादी गाडी घेताय तेव्हा सेफ चॉईस न घेता तुमच्या मनाला आनंद देणारा असा एक चॉईस कधीतरी करून बघा. आणि आय एम शुअर तुम्हाला कधीही तो दुखवणार नाही. येस, कधी ना कधीतरी सर्व्हिसची कॉस्ट जास्त येईल. येस, कधी ना कधीतरी तुम्हाला सर्व्हिसिंगमध्ये असं वाटेल की अरे आपण काय ही गाडी घेतली, पण तो वर्षातनं एकदा येणारा एक्सपिरियन्स आहे. बाकीचे 360 दिवस जे आहेत ते तुमचे जे आरामात जाणार आहेत किंवा मजेत जाणार आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्यावं. अशी गाडी समजा तुम्हाला घ्यायची असेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे तर नक्कीच तुमच्या जवळच्या BMW शोरूममध्ये जावा आणि एखादी गाडी तुमच्या बजेटमधली टेस्ट ड्राईव्ह करून बघा, कारण हा एक्सपिरियन्स खरंच एकदा घेण्यासारखा आहे. माझं नाव आहे तन्मय वाकणकर.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशीच मजा म्हणून तुम्हाला कोणा मित्राबरोबर किंवा कोणी असं कन्सिडर करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्हाला हा शेअर करायचा असेल तर शेअर करा. आणि यामध्ये आमचं काही कमी जास्त झालं असेल तर नक्कीच आम्हाला कळवा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मोटरिंग एक्सपिरियन्सेस आणायचा प्रयत्न करतोय जे तुमच्या लाईफमध्ये थोडासा व्हॅल्यू ॲड करू शकतील. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत सावकाश चालवा, काळजी घेऊन चालवा, हेल्मेट नक्कीच घाला, सीटबेल्ट नक्की घाला आणि ॲक्सिडेंट टाळण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा. कारण एनकॅप रेटिंग तुम्हाला फक्त ॲक्सिडेंटमधनं वाचवू शकतो, पण टाळणं हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. धन्यवाद.